अजिंठा, वेरूळ आणि पूर्ण महाराष्ट्र आणि देशभरामध्ये जिथे-जिथे बौद्धांचा सांस्कृतिक वारसा आहे, तो वारसा आपण प्रबुद्ध भारताच्या माध्यमातून, प्रबुद्ध भारत YouTube चॅनेलच्या माध्यमातून आपण डॉक्युमेंटेड करणार आहोत. त्या वास्तूचं, त्या स्थापत्य कलेचं वैशिष्ट्य जे आहे ते आपण समजून घेणार आहोत. आज आपण वेरूळ लेणी क्रमांक 10 इथे आहोत. आर्किओलॉजिकल इव्हेंट जो आहे तो इथे घडत आहे. ज्या पद्धतीने लेणी नंबर 10 मध्ये हा जो समोर जो आपल्याला झरोका दिसतोय, त्या झरोक्यामधून जे सूर्यकिरण येणार आहेत ते सूर्यकिरण भगवान बुद्धांच्या पायाशी येणार आहेत. बहुदेवा मनुसाचा मंगलानि अचिंतयं आकांक्षमाना स्वतानं ब्रूहि मंगलमुत्तमं नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बहुदेवा मनुसाचा मंगलानि अचिंतयं आकांक्षमाना स्वतानं ब्रूहि मंगलमुत्तमं नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स 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 बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि साधु 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 पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा. जय भीम जय संविधान. प्रबुद्ध भारतची टीम आज वेरूळ लेणी इथे आलेली आहे आणि आज जो प्रसंग आहे 10 मार्च आणि 11 मार्च रोजी इथे जे आर्किटेक्चरल वंडर ज्याला म्हणता येईल की अशा प्रकारे एक झरोका आहे 10 नंबर लेणीच्या इथे की जेथून सूर्यप्रकाश जो आहे तो सरळ सरळ तथागतांच्या चेहऱ्यावरती येतो आणि वर्षातून फक्त एकदाच हा इव्हेंट घडतो. तर वेरूळ लेण्याचं जे महत्व आहे, वेरूळ लेण्यांचं जे आर्किटेक्चर आहे, त्या आर्किटेक्चर बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत प्रसिद्ध लेणी अभ्यासक महेंद्र शेगावकर सरांकडून. आणि आपल्यासोबत भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक भीमराव तायडे सर सुद्धा आज आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. या लेण्यांकडे एक भारतीय इतिहासाचा वारसा, सांस्कृतिक इतिहासाचा वारसा म्हणून इकडे बघावं. धार्मिकता जो आताचा जो सांप्रदायिक जो प्रकार वाटतो तो इथं नव्हता. कारण जेवढे भारतामधल्या देवता आहेत या सर्व देवता नागांची पूजन केल्याशिवाय पुढे जातच नाही. प्रत्येक लेणीमध्ये त्या मुख्य देवतांच्या जवळ नाग आहेतच. तो कोणताही धर्म असो भारतातला, कारण तो एक वांशिक असणारा प्रतीकाचं ते आहे. भारतीय लोकांचं वांशिक प्रतीक म्हणून नागवंशी आम्ही लोक, या भूमिपुत्र जे आहेत ते स्वतःला सर्वच जण नागवंशी म्हणून घेतात. बरं, ते बुद्ध असोत, ते भगवान महावीर असो किंवा आणखी अन्य कोणीही असो, त्या प्रत्येकाची मूर्ती ते नागाशिवाय परिपूर्ण होतच नाही.
तर आज आपण या शिल्पाबद्दल माहिती पाहणार आहोत. या ठिकाणी हे जे शिल्प दिसतंय तुम्हाला, एक सुंदर राणी तिच्या दागिन्यासह तिच्या कपड्यांसह ती संपूर्ण या ठिकाणी उभी असलेली तुम्हाला दिसते. बरोबर. तिकडनं तिची सेविका आहे आणि वर आकाशातून येणारे यक्ष आहे, ज्याला गंधर्व म्हणतोय आपण. उडते गंधर्व आहेत. बरं. हा उडते गंधर्व म्हणजे काय, तर उडते गंधर्व ही जी संकल्पना आहे ही ग्रीकांची इरोज देवता आहे. तिला पंख असतात आणि ती पंख आकाशी मार्गे येते, स्वर्गातून येते आणि मुख्य देवतेला ती फुलं देते, हार अर्पण करते. खाली एक बोधिसत्व दिसतोय बघा, एक टिपाळ दिसते. बरोबर. दिसते ना. हो. आणि त्याच्या समोर हे तालपत्राचा ग्रंथ दिसतोय आणि तो हातात लेखणी घेऊन त्या तालपत्रावर काहीतरी लिहितो. ओके. म्हणजे असा एक बोधिसत्व आहे की जो विद्येचं प्रतीक आहे. याला आपण विद्या म्हणूया, ज्ञान म्हणूया. तो काहीतरी ग्रंथलेखन करतोय आणि हे ग्रंथलेखन करताना त्याला आशीर्वाद कोण देते, ही देवी देते. तर या देवीच्या समोर या ठिकाणी बघा, हा मोर आहे, हे तुटला आहे आणि हा त्याचा फुललेला पिसारा आहे. पूर्ण फुललेला पिसारा हे कलेचं प्रतीक आहे. कशाचं प्रतीक आहे, कलेचं प्रतीक आहे. हे विद्येचं प्रतीक आहे. कला आणि विद्या ही देणारी जी आहे ही, हिला म्हटलं महामयुरीचं शिल्प. मोर असल्यामुळे ही महामयुरी शिल्प आहे. आता महामयुरी कोण आहे, महामयुरी ही ज्या नागार्जुनाने इसवी सनाच्या 2ऱ्या शतकामध्ये एक प्रज्ञा पारमिता शास्त्र नावाचा एक ग्रंथ लिहिला. कोणता, प्रज्ञा पारमिता शास्त्र. प्रज्ञा म्हणजे काय, प्रज्ञा म्हणजे बुद्धाची अलौकिक बुद्धिमत्ता. बरोबर. त्याला आपण प्रतिभा म्हणू शकतो. त्या बुद्धाच्या प्रतिभेमुळे कला आणि विद्या यांची निर्मिती झाली. म्हणून बुद्धाची जी प्रज्ञा आहे तिला मानवी चेहऱ्यानं या ठिकाणी मांडलं की मयूर असल्यामुळे हिला महामयुरी म्हटलं. पण अशा प्रज्ञा किती आहेत, पारमिता तारा किती आहेत, 108 आहेत. 108 बोधिसत्व आहेत, 108 एकूण प्रज्ञा आहेत. म्हणून हिला महामयुरी म्हणतात, कारण मोर असल्यामुळे. बरोबर. हा फुललेला पिसारा कलेचं प्रतीक आहे. आणि हे ज्ञान तिच्या या हातामध्ये कमळ आहे, ही प्रज्ञा, शुभ्र प्रज्ञा. म्हणजे त्याचे विविध कलरचे आहेत. एक नील आहे, एक हरिती आहे, एक त्याला पिवळी म्हणूया, एक ब्लॅक म्हणूया. ती उग्र तारा आहे. अशा 108 तारा आहेत. किती तारा आहेत आपण पाहिलं, 108 तारा आहेत. या लेण्यांमध्ये या संपूर्ण त्या 1 नंबर पासून 15-14 लेण्यापर्यंत जर आपण शोधत गेलो तर 22 अशा प्रज्ञाचे शिल्प आहेत. अच्छा. कुठं कुठं तिथला 4-4 हात आहेत. तर भारताचा जर नकाशा, जम्मू-द्वीपाचा नकाशा जर तुम्ही डोळ्यासमोर धरला तर अफगाणिस्तान पासून वरचा भाग हा गरुडगणाचा आहे, कारण खालचा जो भाग आहे हा नागगणाचा आहे. आणि गरुडगणाचा आणि नागगणाचं हे वैरत्वच आहे, पहिल्यापासूनच चालत आलेलं आहे, जे आज सगळ्यात चालूच आहे. पण आता ते एवढं प्रबळ राहिलं नाही. पण त्या जुन्या काळात सुद्धा त्यांचे राजे इकडच्या नागकन्याला जर मागणी घरात आले, सगळे लोक म्हणत नाही त्याला पूर्वी नाही द्यायची. मग काहीतरी समेट घडायचा आणि मग इकडच्या मुली तिकडेही दिल्या, तिकडच्या मुली इकडेही आणल्या. अशा अनेक जातक कथांमध्ये वरच्या गरुडगणांचा आणि खालच्या नागवंशीय लोकांचा याचे सुंदर चित्र. कमळ हे शांतीचं प्रतीक, प्रेमाचं प्रतीक. एक अभय देते, दुसऱ्या हातात एक फळ आहे. आता ते कोणतं फळ आहे ते आता ओळखायला येते, कारण कलर गेले त्याचे, त्यामुळे आपल्याला ते ओळखायला येते. पण हातात फळ आहे असं दिसते. म्हणजे 4 हाताच्या सुद्धा प्रज्ञा आहेत, 2 हाताच्या सुद्धा प्रज्ञा पारमिता तारादेवी आहेत. कारण हा संपूर्ण जो भाग आहे तारांचा आणि बोधिसत्वाचा, 108 बोधिसत्व आणि 108 प्रज्ञा पारमिता तारा, तर हा सगळा महायान आणि वज्रयानाचा भाग आहे. कारण हा खेर वंशामध्ये बुद्धमूर्ती नाहीये. खेरमध्ये काय येतं की फक्त स्तूपाचं पूजन, म्हणजे भगवान बुद्धांच्या अस्थी ज्या ज्या ठिकाणी होत्या त्यांचं पूजन, आणि लेण्यांमध्ये स्तूप निर्माण करून त्यांचं पूजन. पण पुढे बुद्धमूर्ती निर्माण झाल्यानंतर एवढा त्याचा प्रचार झाला की महायानाला सुद्धा आपला सांस्कृतिक वारसा तो स्वीकारावा लागला, महायानाचा, थेरवाद्याला पण. आणि म्हणून अनेक बुद्धमूर्त्या स्तूपांवर बुद्धमूर्त्या आल्या. आपण 10 नंबरच्या लेणीमध्ये किरणोत्सव जो बघायला जाणार आहोत, त्या किरणोत्सवामध्ये सुद्धा तुमचं असं लक्षात येईल की हा स्तूप होता, पण स्तूपावर बुद्धमूर्ती कधी आली तर 5व्या शतकात. भीमराव सर, तुम्ही काय सांगाल या सर्व उपक्रमाबद्दल, पण भारतीय बौद्ध महासभेचा या सर्व संवर्धनामध्ये, ऐतिहासिक वारसा संवर्धनामध्ये कशा प्रकारे तुम्ही रोल
या 12 तारखेला संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये ते पूर्ण गाजणार आहे. हे जरी असलं तरी भारतीय बौद्ध महासभेची अशा प्रकारची भूमिका आहे की याला ऊर्जिता अवस्था खऱ्या अर्थानं शासनानं देणं अत्यंत महत्वाचं आहे. याच्याकडे केवळ महाराष्ट्र शासनाचं नव्हे किंवा आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचं नव्हे तर केंद्र शासनाचं सुद्धा दुर्लक्ष आहे. कारण याच्यासाठी जो बजेटमध्ये किंवा केलं पाहिजे ते पूर्णतः होत नाही. बाकीच्या मात्र काही प्रकार आहेत त्या प्रकारामध्ये लाखो करोडो रुपये खर्च होतात की ज्याच्यापासून कसल्याही प्रकारचा फायदा नाही, विकास नाही, देशाला कोणत्याही प्रकारचं कर मिळत नाही किंवा उत्पन्न होत नाही. परंतु असे हे जागतिक वारसाचे स्थळ आहेत, याच्यामधून खऱ्या अर्थानं शासनाला सुद्धा चांगल्या प्रकारचं उत्पन्न या ठिकाणी मिळू शकते. परंतु सरकारचं मात्र दुर्लक्ष आहे आणि ते भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून या ठिकाणी अजेंड्यावर घेऊन याच्याबद्दलचं तीव्र अशा प्रकारचं आंदोलन करून हे सर्व शासनानं करणं भाग पाडण्यासाठी तशा प्रकारची भारतीय बौद्ध महासभेची भूमिका आहे. यामध्ये जे आंदोलन चालू आहे, कारण की वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांनी 12 तारखेला जे राज्यव्यापी पूर्ण एक आंदोलन पुकारलेलं आहे, तर त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही ठिकठिकाणचे जे जिल्हा कमिटी आहेत, स्थानिक तिथल्या ज्या कमिटी आहेत त्यांना पण तुम्ही आदेश दिलेले आहेत. मोर्चेबांधणी कशी राहणार? सर्व जिल्ह्यांच्या बैठका झाल्या, नियोजन आयोजन सर्व प्रकारचं झालं आणि प्रत्येक जिल्हा स्तरावर कलेक्टर ऑफिसवर त्या जिल्ह्याचे सर्व लोक प्रामुख्यानं केवळ भारतीय बौद्ध महासभेचेच नव्हे तर वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि त्यांचे सर्व सभासद वगैरे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येनं जिल्हा कचेरीवर कलेक्टरला तशा प्रकारचं निवेदन देणार आहेत. बुद्ध मूर्त्यांचं जे वैशिष्ट्य आता शेगावकर सर आपल्याला समजावून सांगत आहेत, पण त्या पलीकडे जाऊन तिथे ज्या बुद्ध मूर्त्या आहेत, बोधगया जी भगवान बुद्धांचं ज्ञान जिथे त्यांना मिळालेलं आहे, ज्ञानप्राप्तीचं स्थळ आहे, परंतु तिथे 5 पांडवालय होते. त्यांनी पिंडदान केलं, म्हणजे ज्या गौतम बुद्धांनी कर्मकांडाच्या विरुद्ध एक प्रकारे आवाज उठवलेला आहे, त्या बुद्धाच्या ज्ञानप्राप्तीच्या स्थळावरतीच अशा प्रकारची विकृती जी होते, काय सांगाल त्याबाबत? त्याच्याबद्दल महत्वाचं सांगणं असं आहे की रामायण किंवा महाभारत जे काही घडलेल्या काल्पनिक ह्या ज्या कथा लिहिलेल्या आहेत, एक मोठं अशा प्रकारच्या एक कादंबरी टाईप म्हणा किंवा एक कथानक महाकाव्य म्हणून त्या ठिकाणी आलेलं आहे, ते तर इसवी सनाच्या 7व्या शतकानंतर पुढे आलेलं आहे. वास्तविक हे जे सौदी बुद्ध विहार हे मौर्य काळापासून त्या ठिकाणी अस्तित्वात आहे आणि असं असल्यानंतरही त्या ठिकाणी पांडव कसे गेले किंवा तिथं त्यांचं अस्तित्व कसं आहे हे खऱ्या अर्थानं एक काल्पनिक दृष्ट्या मांडलेलं कथानक त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे लोकांना कळते आहे, परंतु बाकीचे जे लोक अशा प्रकारची जी वस्तुस्थिती जी अगोदरची पासूनची चालत ती स्वीकारत होते, परंतु त्यांच्याही आता लक्षात आलेलं आहे की रामायण महाभारत मुळात 7व्या शतकानंतर लिहिल्या गेलेलं आहे आणि ही जी धरोहर आहे ही इसवी म्हणजे मौर्य काळामध्ये इसवी सनाच्या पूर्वी 2 शतकापासून या ठिकाणी अस्तित्वात असल्यामुळे हे शक्यच नाही किंवा त्या पूर्वीच्या ह्याच्यामध्ये 5 पांडव त्या ठिकाणी आले होते किंवा राम वगैरे आले होते. हे सर्व एक काल्पनिक रचलेला आहे आणि हे हळूहळू बहुजन लोकांच्या सुद्धा त्या ठिकाणी लक्षात येत आहेत. परंतु ते लोक आता समजू लागलेले आहेत, ते हळूहळू त्याच्यावर परिणाम होईल आणि लोक सुद्धा त्या ठिकाणी मान्य पावतील की नाही, ही जी आहे ही बौद्ध वास्तूच आहे आणि बौद्धांचं हे प्रतीक त्या ठिकाणी गेल्या हजारो वर्षापासून त्या ठिकाणी अस्तित्वात आहे, हे आता लोकांना कळू लागलेलं आहे. नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांचं तर ज्या पद्धतीने बीटी ऍक्ट 1949 मध्ये जे कलम आहे की जर येथे डिस्प्यूट उभा राहिला, कारण की तिथे 5 ब्राह्मण आणि 4 बौद्ध अशा प्रकारचं जे व्यवस्थापन आहे, तर बीटी ऍक्टच्या कलमानुसार सरकारने त्यावर तोडगा काढायचा आहे, तर तुम्ही सरकारला काय अनुमोदन द्याल? सरकारला अनुमोदन देण्यापेक्षा खऱ्या अर्थानं एक आवाहन करणं अत्यंत महत्वाचं आहे की जो बीटी ऍक्ट आहे तो म्हणजे हिंदूचे 4 सभासद आणि बौद्धांचे 4 सभासद आणि एक कलेक्टर त्याचा मुख्य म्हणून अशा प्रकार राहील. परंतु त्याच्यातही तरतूद अशी केलेली आहे की कलेक्टर हा हिंदूच असला पाहिजे, म्हणजे ऑटोमॅटिक 5 त्या ठिकाणी हिंदू होतात आणि त्याच्यामुळे ते बहुमत होतं. आणि परिस्थिती तर आता सरकारनं त्याच्यामध्ये केंद्र सरकारचा सुद्धा हात आहे. जे 4 बौद्ध जे सभासद आहेत त्या 4ही बौद्ध खऱ्या अर्थानं
ते हिंदुइझमच्या फेवरचे कसे राहतील अशाच प्रकारचं त्यांची क्लुप्ती असते आणि त्याच्यामुळे ते कितीही विरोध म्हणजे झाला तरी त्यांच्याकडून ते बहुमत होत नाही आणि अशा प्रकारचं बहुमत झालं पाहिजे म्हणून भारतीय बौद्ध महासभेनं अगोदर त्या ठिकाणी ठासून सांगितलं होतं की आम्ही जे 4 बौद्ध देऊ तेच खऱ्या अर्थानं तिथं सभासद केले पाहिजेत म्हणजे जेणेकरून त्याचा निपटारा व्यवस्थित लागू शकतो. परंतु अजूनही सरकार ते करत नाही कारण सरकारला ते करायचं नाही. एकंदरीत हा जो मुद्दा आहे वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांनी या मुद्द्यामध्ये मैदानात उतरून जे आंदोलन करायचं ठरवलेलं आहे त्यामुळे नक्कीच एक नवीन जान नवीन चेतना या आंदोलनामध्ये आलेली आहे. पुढे काय होतंय घटनाक्रम सविस्तर आपण प्रबुद्ध भारतच्या माध्यमातून पाहतच राहू. परंतु आता पुढे सर्वात महत्वाचं म्हणजे या लेणीचा जो इतिहास आहे तो आपण महेंद्र शेगावकर सरांकडून व्यवस्थितरित्या समजावून घेणार आहोत. बुद्धाच्या मूर्त्या दिसतात 1 2 3 4 5 6 7 बुद्ध दिसतात आणि त्यांच्या पाठीमागची जी वृक्ष आहे ते इथं वर आहे. प्रत्येकाचा वृक्ष वेगळा आहे. याचा वृक्ष वेगळा त्याचा वृक्ष वेगळा त्याचा वृक्ष वेगळा 7 जणांचे वृक्ष वेगवेगळे आहेत. याला सप्त बुद्ध अशी एक संकल्पना आपल्या पुरातत्व खात्यानं नोंदवलेली आहे. तर हे सप्त मानुषी बुद्ध यांची नावं काय आहे सुशील? पहिल्या बुद्धाचं नाव काय आहे? विपस्सी बुद्ध याला म्हणतात. विपस्सी बुद्धाच्या डोक्यावर कोणतं झाड आहे ते? पातळी नावाचा वृक्ष आहे असं आपल्या इथं नोंदवलेलं आहे. हा दुसरा बुद्ध कोण आहे? सिक्की बुद्ध. सिक्की बुद्धाच्या कोणत्या झाडाखाली बसलेले आहेत ते? पुंडरीक. पुंडरीक म्हणजे शुभ्र कमळ. हे बुद्ध कोणते असते? वेसभ्य बुद्ध. आणि वेसभ्य बुद्धाचा वृक्ष कोणता आहे? बोधिवृक्ष साल वृक्ष. त्याच्यानंतर जाऊया ककुसंध आणि त्यांचं जे शिरीष नावाचं झाड आहे ते झाड. त्याच्यानंतर कोणागमन बुद्ध हे कोणत्या झाडाखाली बसले? औदुंबर म्हणजे उमराचं झाड. आणि हे 6वे विपस्सी बुद्ध कश्यप बुद्ध. या कश्यप बुद्ध कोणत्या झाडाखाली बसले? निग्रोध म्हणजे वड. हा. आणि हे सिद्धार्थ गौतम बुद्ध हे कोणत्या झाडाखाली बसले? पिंपळ वृक्ष. बुद्धवंश नावाच्या ग्रंथामध्ये सर एक मिनिट आपल्या ग्रंथांमध्ये 28 बुद्ध आहे. बुद्ध तर 28 होते. मग 28 बुद्धाच्या प्रतिमा या ठिकाणी का नाहीत? हे सप्तमानुषीच का घेतल्या? कारण सिद्धार्थ गौतम ज्ञान प्राप्तीसाठी ज्यांनी साधना केली ही साधना किती वर्ष केली? 7 वर्ष 7 आठवडे. 7 वर्ष 7 आठवडे त्यांनी विविध झाडाखाली बसून ज्ञान साधना केली. म्हणून हे सप्तमानुषिक अगोदर करण्यात आले. यांची नावं ही नंतर आहेत. आता बुद्धाच्या नंतरचा अगोदरचा जो विपस्सी बुद्ध आहे त्याच्या भगवान बुद्धाच्या याच्यामध्ये 5000 वर्षाचं अंतर असावं असं आपल्या ग्रंथात नोंदवले. आणि 5000 वर्षापूर्वी मानव कोणत्या अवस्थेत होता हे जर बघितलं तर तुम्हाला असं वाटेल की 5000 वर्षापूर्वी माणूस नवाश्म युगात होता. मग नवाश्म युगात असणारा भटक्या स्वरूपाचा जो मानव असेल त्याला बुद्धानं कोणतं ज्ञान दिलं असेल ते ज्ञान तुमच्यापर्यंत आलंय का? कुठं नोंदवलेलं आहे का? 28 बुद्धाचे जर आई जर महामाया असेल 28च्या 28 आणि त्या 28च्या 28 जणांना एकच दृश्य 4 वेळा जर दिसलं असेल ते 4 दृश्य जे आहेत ज्यांच्यामुळे त्यांना वैराग्य प्राप्त झालं प्रत्येक 28 जणांना एकसारखंच. म्हणजे हे काय असावं? आपल्या सुद्धा ग्रंथाचं विश्लेषण करण्याची प्रवृत्ती ही तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. 7 वर्ष 7 आठवडे भगवान बुद्धानं तपसाधना करून मग ते सोडून दिलं आणि मग त्यांनी मंथनाचा मार्ग निवडला आणि त्याच्यातून ज्ञान प्राप्त झाली या झाडाखाली. आणि या ठिकाणी तुम्हाला दिसेल भविष्यात येणारा जो बोधिसत्व आहे ज्याला आपण काय म्हणतो मैत्रेय बुद्ध. हा मैत्रेय बुद्ध येणार आहे. या ठिकाणी काय दाखवलेलं आहे माहिती आहे तुम्हाला? या ठिकाणी भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण दाखवलेलं आहे. इकडे या कोपऱ्यात असं काय दाखवलं? इथं महापरिनिर्वाण झालं. भविष्यात येणारे जे मैत्रेय बोधिसत्व आहे
ते येतील. मग आता या भविष्यात येणारा माणूस ही संकल्पना आहे. ही काय आहे? संकल्पना आहे. मैत्रीनं सर्व जग जिंकतील. म्हणून ही संकल्पना जी आहे याला जर तुम्ही इतिहास जर समजत असाल तर मला नाही वाटत आपण विज्ञान युगात जगायच्या लायकीचे आहोत. आपल्या सुद्धा ग्रंथाचं विश्लेषण करण्याची पात्रता ही तुमच्यामध्ये असली पाहिजे. भगवान बुद्धाचं मूळ फिलॉसॉफी काय? ध्यान साधना आहे का? विपश्यना आहे का? याच्यावर संशोधन करताना तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ प्रमाण मानावा लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व होते. तुम्ही मोठ्यानं ओरडून सांगता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, आणि त्यांनी मांडलेले सिद्धांत मानायचे नाही. असे हा दुटप्पीपणा आपण सोडला पाहिजे ना. बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये बाबासाहेबांनी कुठं विपश्यना शिकवली का? ध्यान साधना करा, ध्यान करा. भगवान बुद्ध ध्यान करायचे म्हणजे स्मरण करायचे, ध्यान करायचे म्हणजे मंथन करायचे. मला उद्या काय शिकायचं आहे, मला कोणता विषय घ्यायचा आहे, लोकांना समजेल अशा कशा पद्धतीने मी समजा. हे प्रचंड असे प्रतिभाशाली शिक्षक होते. त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या ठेवणीमध्ये, वाक्य रचना करताना ते जबरदस्त अशा पद्धतीचा इम्पॅक्ट करत, म्हणजे परिणाम करत की समोरच्या व्यक्ती त्यांचं म्हणणं स्वीकारतच असे. मग अशा पद्धतीचं लाजवाब असणारं त्यांचं जे शिक्षणाची जी पद्धती होती ती आत्मसात करण्यासाठी ध्यान साधना करत ते. त्याला सम्यक समाधी म्हणतात. आणि सम्यक समाधी म्हणजे साधना नव्हे तर ती जागृत अवस्था आहे. काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे याच्यासाठी भगवान बुद्धाचं पहिलं प्रवचन. जर ध्यान साधना म्हणजे विपश्यना जर बुद्धाचा प्रमुख जर अंग असतं, ते धम्माचं अंग जरूर आहे, पण ते म्हणजे सर्व काही नाही. ते जर असतं तर पहिलं प्रवचन त्यांनी आर्य अष्टांगिक मार्गावर न देता, चला बसा, मी सांगतो, अशी मांडी घाला, असे हात ठेवा, ते नाकावर लक्ष केंद्रित करा, नाकाच्या अग्रटोकावर, आला श्वास गेला श्वास, असं पंचवर्गीय भिक्षूला का सांगितलं नसावं? आर्य अष्टांगिक मार्गाचं प्रशिक्षण त्यांनी सतत किती दिवस दिलं ते बघा. बाबासाहेबांनी ते मांडलं. कार्यकारण भाव बाबासाहेबांनी त्या संपूर्ण ग्रंथात कुठंच मांडला नाही. हे आहे म्हणून ते आहे, ते आहे म्हणून ते आहे, अशा पद्धतीचा कार्यकारण भाव भगवान बुद्धाचा होता. ज्याला आपण आजच्या युगामध्ये कार्यकारण भाव म्हणजे काय तर बघायचं असेल तुम्हाला तर आधुनिक विज्ञानामध्ये सापेक्षतावाद आणि भगवान बुद्धाचा कार्यकारण भाव हा सेम टू सेम आहे. दूध आहे म्हणून दही आहे, दही आहे म्हणून ताक आहे, लोणी आहे, लोणी आहे म्हणून तूप आहे, हे आहे म्हणून ते आहे, हे जर नसतं ते नसतं, ते नसतं ते नसतं. प्रत्येक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून आहे. एक शक्ती दुसऱ्या शक्तीला निर्माण करते. ऊर्जा अक्षयतेचा नियम, ह्या ज्या सगळ्या बाबी आहेत ह्या तत्वज्ञानावर आधारलेल्या आहेत. त्याचं विश्लेषण नंतरच्या विज्ञानानं पुढे हळूहळू केलेलं आहे. पण ह्या ज्या बेसिक बाबी आहेत ह्या बेसिक बाबी बोधगया जिथे भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे त्या ठिकाणावरती आज जे काही एक खूप मोठं आंदोलन सुरू आहे, जगभरातले बौद्ध राष्ट्र त्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. तोपर्यंत अगदी हे प्रकरण गेलेलं आहे आणि ज्या पद्धतीने तिथे बौद्ध भिक्खू हंगर स्ट्राईकवर आहेत आणि जोपर्यंत त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत ते हंगर स्ट्राईक ते करणार आहेत. तर नक्की मागण्या काय आहेत आणि कशा प्रकारे आंदोलन सुरू आहे, काय सांगाल? मी डॉक्टर बनतेचंद्र बोधी, छत्रपती संभाजीनगर येथे आहे. बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बुद्धगया येथे सुरू आहे. त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आम्ही आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविल्या आहेत. आमच्या मागण्या अशा आहेत की जगातील जेवढे काही धर्म आहेत आणि त्यांचे श्रद्धास्थान आहेत तर ते त्या त्या धर्मियांच्या धर्मगुरूंच्या अखत्यारीमध्ये आहेत. परंतु बौद्धांचंच एक पवित्र असं तीर्थस्थळ म्हणता येईल, श्रद्धास्थान म्हणता येईल की ज्या ठिकाणी भगवंतांना ज्ञान प्राप्त झालं असं बुद्धगया. तर हे स्थळ विसंगत, विरुद्ध, 22 प्रतिज्ञेच्या विरुद्ध सर्व प्रकारचे कर्मकांड त्या ठिकाणी राजरोसपणे आणि सर्रास सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण भिक्खू संघामध्ये, संपूर्ण भारतीय बौद्ध उपासक व अनुयायीमध्ये एक संताप निर्माण झालेला आहे की हे श्रद्धास्थान बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं
आणि त्या ठिकाणी संपूर्णपणे ते नियंत्रण बौद्ध व्यक्ती, बौद्ध उपासक, बौद्ध अनुयायी, बौद्ध भिक्खू भिक्खुनी संघ यांच्या नियंत्रणामध्ये सर्व असावं आणि BTMC जो ॲक्ट आहे 1949चा तो रद्द करण्यात यावा. बिहार सरकार यांच्या मार्फत जो BTMC ॲक्ट झालेला आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील 4 ते 5 लाख बौद्ध अनुयायी हे विधिमंडळावर घेराव करणार आहेत आणि त्या ठिकाणी तो BTMC ॲक्ट रद्द करा अथवा त्यामध्ये बदल करून जे गैरबौद्ध त्यामध्ये घुसलेले आहेत की ज्यांचा धम्माशी काळी मात्रही संबंध नाही, तर अशा व्यक्तींची हकालपट्टी करून त्या ठिकाणी सर्व बौद्ध अनुयायी यांची नियुक्ती करावी. यासाठी पुढचं हे रस्त्यावरचं आंदोलन असणार आहे. तर यामध्ये सर्व बौद्ध जनता सहभागी असणार आहे. भिक्खू संघ याचं नेतृत्व करणार आहे. तर आपण सर्वांनी यामध्ये आपलं सहकार्य करावं असं मी आवाहन करतो. धन्यवाद. नक्कीच. बनतेजी काय सांगाल, ज्या पद्धतीने हा जो अवैध कब्जा आहे तर त्याविरुद्ध तर हंगर स्ट्राईक सुरूच आहे, परंतु जगभरामध्ये जिथे जिथे बौद्ध राष्ट्र आहेत त्या बौद्ध राष्ट्राकडून कशा प्रकारचा प्रतिसाद आहे? खरं तर जगामध्ये आपण पाहतो की भारत अशी एक भूमी आहे की या भूमीला भारत नंतर म्हटलं जातं. प्रथम भगवान बुद्धाची भूमी म्हणून ओळखलं जातं. बरोबर. आणि म्हणून जगामध्ये सर्व आपण पाहतो की सर्व काही लोक शांततेच्या मार्गाने सर्व गोष्टी करतात, परंतु जरी बुद्ध धर्मामध्ये शांतता आहे तरी सुद्धा आपण पाहतो की विशेष करून जेव्हा बुद्धांच्या भूमीमध्ये बुद्धगयेमध्ये अशा प्रकारचं आंदोलन निर्माण होतं, तर तेव्हा जगातले सर्व बौद्ध लोक म्हणतात की आम्ही पूर्णपणे या आंदोलनाच्या सोबत आहोत. आम्हाला जे जे करणं शक्य असेल ते आम्ही करू. भारतीय बौद्ध लोकांनी खऱ्या अर्थाने आपल्या श्रद्धास्थानाला आपल्या हातामध्ये घेण्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे ते करावेत. आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या पाठीमागे आहोत, त्यांच्या सोबत आहोत. जीही मदत लागेल ती आम्ही द्यायला तयार आहोत. बौद्धांच्या ज्या विविध संघटना आहेत, अनेक ट्रॅक्शन्स आहेत, परंतु या आंदोलनाच्या निमित्ताने ते एकत्र आले आहेत का? हां, या आंदोलनाच्या निमित्तानं सध्या तरी आपण पाहतो की सर्वांना हे कळलं आहे की आपल्याला जर समजा सुखी व्हायचं असेल किंवा आपल्याला भारतामध्ये समाधान राहायचं असेल तर एकत्र येणं गरजेचं आहे. ही गोष्ट कळली आहे आणि म्हणून संघटना आता सर्व जवळजवळ या कामासाठी सर्वत्र एकत्र आलेले दिसून येत आहे. बनतेजी आपलं नाव? मी भिक्खू नागसेन, भावसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगरमध्ये मी असतो. आणि आम्ही पुन्हा एकदा जनतेला सुद्धा आवाहन करतो, विशेष करून महाराष्ट्राच्या सर्व सुज्ञ आणि बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाला मानणाऱ्या सर्व लोकांना आम्ही आवाहन करतो की हे जे आहे ते हे आमच्या स्वातंत्र्याचं लक्षण आहे आणि म्हणून आपण या कार्यासाठी सर्वतोपरी विशेष करून वेळ पडल्यास बौद्ध लोकांनी बुद्धगयेमध्ये जाण्याची वेळ पडल्यास आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं आणि आपला हक्क आपण मिळवावा, अशा प्रकारचे मी आवाहन. दरवर्षी 10 मार्चला आणि 11 मार्चला 12 मार्चला या 3 दिवशी पूर्ण सूर्यकिरणाचा वर्षाव होतो आणि त्याच्यातला पहिला दिवस म्हणजे आज हा आपला 10 मार्चचा आहे. हा दरवर्षी येतो. आम्ही दरवर्षी इथे येतो.